नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजा आणि पिल्ले या चॅनलवरती. तर आत्ता मी सर्व दूध वगैरे घालून आलो आणि आत्ता आलो मी गोठ्याकडे परत, कारण ते साफसफाई वगैरे करायची आहे म्हणून. तर आत्ता पटपट कामाला लागूया. माझं ते बागेतलं काम आहे ते अजून तसंच आहे, कारण माणूस कोण भेटत नाही फवारणीसाठी. तर बघू आता मलाच करायला लागणार, मी करेन आता. बघतो कसं काय, त्याआधी एक गोठ्यातलं वगैरे आवडतो. टाईम भेटत नाही माझ्यावरती जायला, त्याच्यामुळे जरा इश्यू आहे, बाकी काय नाही. जातो आता. तर मी आता सर्व म्हशींना सोडून लावलं, बाहेरच्या जे असतात त्यांना. म्हणजे म्हशी म्हणजे छोटी रेडका वगैरे ते. आणि आणि काय बोलतो ते दुधाच्या 2 म्हशी सोडल्यात. तर बघू आता, इकडे समोरच सोडून लावलेत त्यांना, लावलं मी व्हिडिओ वगैरे काढले नाही, तिकडे समोरच सोडून लावल्यात. आता आल्यावर नंतर थोड्या वेळानंतर बांधेन. माझा गोटा वगैरे साफ करून झाला, मग नंतर काय केलं त्यांना साफ करून झालं, म्हणजे आधी त्यांना सोडून लावलं, मग नंतर गोटा वगैरे साफ केला. आतमध्ये म्हशी आहेत त्यांना धुतलं वगैरे, ज्या दुधाच्या आहेत त्या. आणि मग त्यांना आता खाद्य वगैरे घातलं आहे आणि आता जातो घरी. चलो, घरी गेलेलो, आता परत रिटर्न आलो अर्ध्यावरून, कारण 2 रेडे आहेत ना छोटे, ते रिटर्न आले. हे बघा मागे इकडे ते पण आले, मग त्यांना जरासं ते खाद्य टाकलं, कारण ते पाठून फिरत होते म्हणून. तर आता परत जातो घरी. गेलेलो म्हणजे अर्ध्या रस्त्यावरच पोचलो होतो, पण आता रिटर्न आलो आणि आता जातो परत. मकर संक्रांत झाली ना, मग आता सगळीकडे ना हे चालू झाले, काय बोलतात ते आपले हळदी कुंकू. तर आमच्या वाडीतल्या बायकांचा पण हळदी कुंकू, मग त्यांनी भराडी खाली ना सगळं चकाचक करून टाकलं. भराडी खाली असतो ना आमच्या त्या चौताऱ्यावरती, तर तिकडे सगळं चकचकीत करून टाकलं. नाहीतर कधी जाणार नाहीत तिकडे. आता कसं ते आहे ना कार्यक्रम म्हणून, चांगलं आजूबाजूचा पातेरा वगैरे सगळं झाडून क्लीन करून टाकलं पूर्ण, आग वगैरे लावून सगळं चकाचक. दाखवतो थांबा लांबून. हे बघा मस्त टेबल खुर्च्या वगैरे नेऊन ठेवल्यात, आग लावून सगळं चकाचक करून टाकलं नाही. तर आत्ता मी चाललोय वरती बागेमध्ये, थोडा वेळ भेटलाय म्हणून जातो. ते राहिलंय ते थोडं गवताचं पण करेन, आणि वरती आता ड्रम वगैरे पण मी घेऊन जाणार आहे तर ह्याच्यासाठी. तर आता बघतो कसं काय ते. चलो कामाला ग्रास कटर वगैरे घेतलंय मी, औषधं वगैरे पण घेतली आहेत सर्व. तो अभी चलते हैं, चलो. मी आता येऊन पोचलो बागेत. बघता इकडे ही साईड राहिली होती माझी साफ करायची, तुम्हाला एकदा दाखवतो परत वाटल्यास. आता आलो आहे, पटपट कामाला लागतो. सगळं सामान वगैरे आणलं आहे, म्हणजे हे तरी आणलं आहे, मशीन वगैरे आणले. ती रोप बसवायची आहे फक्त आता, आणि कामाला चालू करायचं आहे. चलो फिर. काय ना मी तिकडे असं तिथपर्यंत काय कट केलेलं तिथपर्यंत, तर इकडून असं राहिलं आहे. असं त्या आंब्या झाडाचे समोर मोहर आला तिथपर्यंत मला असं समोर सरळ करत आहे. त्याच्या आधीच आहे, अजून थोडं अलीकडेच आहे. हे असं इकडून असं ही साईड अशी करायची आहे कंप्लीट. तर आता पटपट ह्याची आधी रोप टाकतो, रोप संपली ती, आणि नंतर कामाला चालू करतो. तर आत्ता वाजले 1:30 आणि बऱ्यापैकी मी कट केलं आहे. आता 1-1.5 तास तरी गेला याच्यामध्ये, पण ते गवत जास्त आहे ना, त्याच्यामुळे ना कटवायला खूप म्हणजे वेळ लागतो. आणि त्याची सवय ना ते खांदा वगैरे दुखायला लागला. तर आत्ता जातो घरी, कारण जेवायचं आहे आता. तुम्हाला दाखवतो एकदा की तेव्हा, म्हणजे दाखवतो, पण त्याच्या आधी सांगायचं राहिलं की मी सकाळी फक्त नाश्ता केलेला, पाचलला गेलेलो होतो तेव्हा. मग त्याच्यानंतर काय खाल्लं नाही, तर आता भूक लागली जोरात. तर आत्ता आधी खाली जातो आणि तुम्हाला एकदा दाखवतो मी किती कट केले ते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तर मी इकडून स्टार्ट केलं, इथून. हे बघा हा बांध आहे इथे, इथून असं इकडे. हे बघा हे कट करायचं ठेवलं, कारण याच्यामध्ये ना खैराची लाकडं आहेत सर्व, त्याच्यामुळे.
आता हे इकडे राहिले या साईडला कट करायचं. हे बघा असं. आता जेवढा कट केलं आहे ना तेवढाच कट करायचं बाकी आहे, म्हणजे कापायचं राहिलं तिथलं, म्हणजे होईल ते. तर आज जोर मारायचं जरा. मी संध्याकाळी पण येणार आहे परत, संध्याकाळी म्हणजे 3:30 वाजता रिटर्न येईन. तर बघू आता, जास्त नाही त्याला पण वेळ जाईल. पण कसं संध्याकाळला टाईम नसतो ना मला, हे करायचं असतं दूध वगैरे काढायचं असतं ना, त्याच्यामुळे जरा वेळ होतो. म्हणजे लवकर जायला लागतं, म्हैशी वगैरे पण बांधायच्या असतात, त्या सोडलेल्या असत्या. बघतो आत्ता ती जातो खाली, भूक लागली जोरात. तर आत्ता मी परत आलो आहे बागेमध्ये. बघू आता किती होईल तेवढं करतो. माझी मान खूप दुखते, काय झालं काय समजत नाही. तर काजू लागला तर त्या ह्याला तुम्हाला दाखवतो, छोटा छोटा मस्त. कुठे आहेत कुठे आहेत, इकडे एक आहे. तिकडे आहेत, 1 मिनिट दाखवतो. हा बघा दिसतंय, हा बघा लागले तर थोड्या थोड्या. तर टाईमपास न करूया, डायरेक्ट कामाला तर जाऊन सुरुवात करतो. चलो. मी ना ह्या लेवलला असं कट केलं होतं, याच्या इकडे दिसते ना, इकडे सर्व असं हे आज मी कट केलं आहे. इकडे तुम्हाला दिसत असेल हे बघा, इथे वेगळं तो डार्क कलर दिसतो, लाईट कलर, जेवढा लाईट कलर दिसतो ना तेवढं सगळं आज मी कट केलं आहे ह्या साईडला असं. आणि आत्ता वाजून गेले 6. हे बघा हे सगळं असं कट केलं आहे. आणि थोडंसंच राहिलं ते तुम्हाला दाखवतो केवढं राहिलं ते. एक मिनिट, मी चप्पल घालतो, घामाला जाऊन काढून ठेवलेली. एकच मिनिट. आता जास्त नाही शिल्लक आहे, पेट्रोल संपलं. आता हे मध्ये पण मी कापलं होतं ना हे इथे, हे ना हे एवढं झालं असतं हे इकडे, आणि हे इकडे ना मग मी एवढं हे मध्ये राहिलं थोडंसं, एवढं म्हणजे मी त्या साईडला कट केलेलं, मग तेवढं झालं असतं. आणि इकडून आता किती राहिलं, हे एवढं राहिलं असं. तो तिथे बांध दिसतो, तिथे बांध आहे असं, इकडून असं एवढं आणि तिकडे, बस एवढं शिल्लक आहे. एवढं झालं की मग झालं. आता जातो खाली, 6 वाजून गेले, 6:15 झालेत. तर काळोख पडेल आणि दूध वगैरे पण काढायचं आहे. आता म्हैशी पप्पांनी बांधलेत का माहीत नाही, आता ते पण आधी करायला लागेल. परत त्यांना खाद्य वगैरे पण घालायचे त्याच्यामुळे. तर आता जाऊया खाली. संध्याकाळी जरा बरं काम झालं, मी नॉनस्टॉप चालवली मशीन. आत्ता नॉनस्टॉप म्हणजे पूर्ण अजिबात थांबलेलो नाही मी. आता आलो ना 4:15ला, तेव्हापासून पूर्ण कंटिन्युअसली चालवत होतो. आत्ताच थांबलो डायरेक्ट, त्याच्यामुळे जरा दम लागला. तर आता जातो खाली, दूध वगैरे काढतो, त्याला उशीर होईल आता. तर नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला ते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, सी यू.